नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रयोग या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। प्रयोग या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। प्रयोग हा शब्द संस्कृत प्रयुज अर्थात योग यावरून तयार झाला असून त्याचा अर्थ जुळणी किंवा रचना असा आहे। प्रत्येक वाक्यात जे क्रियापद असते त्याच्या रूपाची ठेवण किंवा रचनाच अशी असते की ते क्रियापद कधी कर्त्याचे किंवा कर्माचे, लिंग, वचन किंवा पुरुष याप्रमाणे बदलते, तर कधी ते क्रियापद मुळीच बदलत नाहीत। कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळवणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच आपण व्याकरणात प्रयोग असे म्हणतो। वाक्याचे मूलाधार आणि प्रयोग। वाक्यातील रचना मुख्यतः ज्याच्या आधाराने होते ते वाक्याचे घटक म्हणजेच कर्ता, कर्म आणि क्रियापद हे आहेत। स्थिती किंवा कृती यांचा बोध करून वाक्यार्थाला पूर्णता आणणारा वाक्यातील सर्व प्रधान शब्द म्हणजेच क्रियापद होय। या क्रियापदाने सांगितली जाणारी स्थिती किंवा कृती जो अनुभवतो किंवा करतो तो कर्ता आणि त्याच्या कृतीचा परिणाम ज्याच्यावर होतो किंवा जे त्याच्या कृतीचा विषय बनते ते कर्म। या घटकांपैकी ज्याला प्राधान्य द्यावे लागते त्याच्या अनुरोधाने वाक्याची ठेवण बदलते। काय सांगितले होते की ज्या घटकाला आपण प्राधान्य द्यावे लागते, कधी कर्माला वाक्यामध्ये प्राधान्य द्यावे लागते आणि त्यानुसार कर्मानुसार मग क्रियापद असते, तर कधी कर्त्याला आपण प्राधान्य देतो आणि कर्त्याच्या अनुषंगाने क्रियापद होते। म्हणजे ज्या घटकाला आपण प्राधान्य द्यावे लागते त्याच्या अनुरोधाने वाक्याची ठेवण बदलते। मुख्य घटकांच्या अनुरोधाने बदलणारी वाक्याची ही ठेवण म्हणजेच प्रयोग होय। प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार असतात: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग। या आधीच्या भागामध्ये आपण कर्तरी प्रयोग याचा विस्ताराने सविस्तर रूपाने अभ्यास केलेला आहे। आता आपण कर्मणी प्रयोग याचा अभ्यास करणार आहोत। इथे तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत, ती वाक्य आपण वाचूया आणि समजून घेऊया। खालील वाक्य वाचा, निरीक्षण करा व कृती पूर्ण करा। याच्यामध्ये अ मध्ये तुम्हाला 4 वाक्य दिलेले आहे। पहिलं वाक्य आहे तुषारने आंबा खाल्ला, दुसरा आहे स्वातीने आंबा खाल्ला, तिसरा आहे मुलांनी आंबा खाल्ला आणि तिसरा आहे मुलींनी आंबा खाल्ला। आता बघा इथे कर्ता तुषार आहे, पहिल्या वाक्यामध्ये कर्ता तुषार आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये स्वाती आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये मुलं आणि मुली। मग ह्या लिंग आणि वचन बदलल्यामुळे क्रियापद बदलते का? तर याचं उत्तर नाही असे येते। पुढे अजून तुम्हाला उदाहरणं दिलेले आहेत ते आपण पाहूया। तुषारने आंबे खाल्ले, स्वातीने चिंच खाल्ली, मुलांनी चिंचा खाल्ल्या, मुलींनी टरबूज खाल्ले। तर या कृतीमध्ये कर्मांचे लिंग वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का? तर याचं उत्तर होय आहे। कारण की बघा आता इथे काय सांगितले, तुषारने आंबे खाल्ले। आता आंबे वचनानुसार अनेक वचन आहे म्हणून इथे क्रियापद सुद्धा अनेक वचन खाल्ले याच्यामध्ये आलेले आहे। त्यानुसार स्वातीने चिंच खाल्ली याच्यामध्ये कर्ता स्वाती आहे, कर्म चिंच आहे, परंतु चिंच एक वचन आहे त्यामुळे क्रियापद सुद्धा एक वचन आलेले आहे। पुढील उदाहरण आहे मुलांनी चिंचा खाल्ल्या। आता बघा इथे चिंचा अनेक वचन आहे त्यामुळे क्रियापद सुद्धा अनेक वचन मध्ये आलेली आहे। पुढील उदाहरण आहे मुलींनी टरबूज खाल्ले। आता इथे पण बघा कर्म कर्ता आहे मुलींनी, कर्म आहे टरबूज आणि खाल्ले हे क्रियापद आहे। एकंदरीतच या वाक्यांमध्ये जेव्हा कर्माचे लिंग वचन बदलल्यानंतर क्रियापदामध्ये बदल होते का? तर याचं उत्तर तुम्ही होय म्हणून लिहायचं आहे। जेव्हा वाक्यात कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग आहे असे आपण म्हणतो।
आता याची व्याख्या आपण समजून घेऊया आणि त्यानंतर काही उदाहरणांद्वारे अजून आपण कर्मणी प्रयोग समजून घेऊया. क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते, त्यास आपण कर्मणी प्रयोग असे म्हणतो. याआधी आपण कर्तरी प्रयोग पाहिला होता. कर्तरी प्रयोगमध्ये काय फरक आहे आणि कर्मणी प्रयोगमध्ये काय फरक आहे त्यात आपण संक्षिप्त रूपाने जाणून घेऊया. कर्तरी प्रयोगमध्ये क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार बदलत असते, त्यामुळे तिथे आपण कर्तरी प्रयोग आहे असे म्हणतो. परंतु कर्मणी प्रयोगमध्ये सुद्धा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते आणि त्यावेळेस त्या कर्माच्या लिंग आणि वचनानुसार बदललेल्या वाक्याला आपण किंवा क्रियापदाच्या रूपाला आपण कर्मणी प्रयोग आहे असे म्हणतो. उदाहरणार्थ, राजाने राजवाडा बांधला. इथे बघा, आता राजाने काय बांधलेला आहे तर राजवाडा. इथे कर्म जे आहे, कर्ता पुल्लिंगच आहेच, परंतु कर्म सुद्धा इथे पुल्लिंग आहेत. राजाने कोठी बांधली. आता इथे बघा, राजाने कोठी बांधली, याच्यामध्ये राजा जो आहे तो पुल्लिंग आहे आणि त्याचं कर्म सुद्धा कोठी म्हणजे पुल्लिंग आहे, त्यामुळे क्रियापद सुद्धा पुल्लिंगच येणार. पुढील उदाहरण आहे, राजाने राजवाडे बांधले. आता इथे बघा, राजाने हे अनेक वचन आहे की बहुवचन, तर हे बहुवचन आहे. राजाने काय केले, राजवाडे बांधले. आता इथे राजाने राजवाडे बांधले ह्या वाक्यामध्ये कर्ता राजा आहे, कर्म राजवाडे आहे आणि बांधले हे क्रियापद आहे. आता राजाने राजवाडे बांधले ह्या वाक्यामध्ये कर्म हे प्राधान्य आहे आणि कर्माच्या वचनानुसार क्रियापदांचे वचन सुद्धा बदलतात. आता इथे काही वाक्य आहेत ते आपण समजून घेऊया. मुलाने आंबा खाल्ला, मुलीने आंबा खाल्ला, मुलाने आंबा खाल्ला, मुलाने चिंच खाल्ली, मुलाने आंबे खाल्ले. वरील वाक्यामध्ये मुलाने हा कर्ता आहे. वाक्य क्रमांक 1. आता या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी कर्त्याचे लिंग आणि वचन बदलून पहा. मुलाने ह्याऐवजी मुलीने किंवा मुलांनी असा कर्ता बदलला तरी क्रियापदाचे रूप खाल्ला असेच राहते. म्हणजेच वाक्य क्रमांक 2 आणि 3 पहा. कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापदाचे रूप बदलत नाहीत, म्हणून हा कर्तरी प्रयोग नव्हे. आता कर्माचे लिंग बदलून पहा. आंबाऐवजी चिंच स्त्रीलिंग कर्म ठेवले तर क्रियापदाचे रूप खाल्ली असे होईल. आता वचन म्हणजेच वाक्य क्रमांक 4 आणि 5 बदलून पहा. आंबे हे कर्म झाले तर मुलाने आंबे खाल्ले असे वाक्य होईल व त्यात क्रियापद खाल्ले असे होईल. म्हणजेच या वाक्यामध्ये कर्माच्या अनुषंगाने परिवर्तन होत आहे. लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते, म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते, म्हणजेच कर्म हा धातुरूपेश आहे. अशा रीतीने कर्मणी प्रयोगाचे वैशिष्ट्य आता आपण समजून घेऊया. कर्ता सामान्यतः तृतीय विभक्तीमध्ये असतो. कर्म नेहमी प्रथमा विभक्तीमध्येच असतो. क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते. आतापर्यंत आपण कर्मणी प्रयोगाचे जे काही वैशिष्ट्य पाहिले त्याच्यामध्ये वाक्यात जेव्हा कर्ता, कर्म आणि क्रियापद असेल तर त्यावेळेस कर्ता हा सामान्यतः तृतीय विभक्तीमध्ये असतो, पण त्याच वेळेस कर्म नेहमी प्रथम विभक्तीमध्ये असते आणि क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते. म्हणजेच काय, आतापर्यंत आपण कर्तरी जो प्रयोग आहे त्याच्यामध्ये अभ्यासलं होतं की कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद जे आहे ते कर्तरी प्रयोगामध्ये कर्ताच्या लिंग वचनानुसार बदलते. परंतु जेव्हा कर्मणी प्रयोग आपण अभ्यासतो त्यावेळेस आपल्याला समजतं की कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदाच्या कर्माच्या लिंग आणि वचनानुसार क्रियापद बदलत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण प्रयोगाचे वेगवेगळे प्रकार अभ्यासत होतो. त्यापैकी 2 प्रकार आता आपण अभ्यासलेले आहेत. प्रयोगाचा पहिला प्रकार म्हणजे कर्तरी प्रयोग आणि दुसरा म्हणजे कर्मणी प्रयोग. आता यापुढील
कर्त्याचा पुढचा प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण व्याकरणाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.